होय तर देवा, ह्या जेव्हा चंदनपुरीत होते समध्यासनी असं वाटायचं का ह्या जेजुरीला जावं, पर मलाच ते न गवत. बानू, अजून देखील तुला तसंच वाटतंय? बानू, एक गोष्ट ध्यानात ठेव, मी तुला कधीही अंतर देणार नाही. होय बानू, आता मला निघायला हवं. जी. येतो. झालं ना काम आता? बानूबाई आल्या ना वाड्यावर. का र असं काय विचारतायस? तसं नाही, म्हणजे घरला जायचं होतं, काम झालं असेल तर. नाही, अजून काम झालेलं नाही. आता काय काम आहे? अरे गणोबा, अरे देव आल्यात का अजून गडावर? देव गडावर आलं की मग आपलं काम झालं. मग घरला गेलं की चालत. राघोबा, अरे हे गणोबाना विचारलं तर चालल. बरोबर आहे, माझं लगीन झालेलं आहे, तू तर एकलाच आहे. बरं बरं, एक काम करा, देव आलं की नाही तुम्ही दोघं बी जावा घरी, मी हाय हात. मग आम्ही जाऊ घरला. थांबा, उद्या तुम्हा दोघांनी बी एक काम आहे. जी. राघोबा, तुम्ही बानूबाईंच्या वाड्याबाहेर थांबा, त्यासनी काय हवं काय नको ते बघा. हा ना म्या. गणोबा, तुम्ही हातच थांबा, देवासनी काय हवं काय नको ते बघा, आणि देवीसाठी काही सांगावं असेल तर त्यो द्या. जी. हा. अहो, आता सारे काही आपल्या मनासारखे झाले आहे ना. हो, काय करणार, मनावर दगड ठेवून सुज्ञपणे निर्णय घ्यावा लागतो. ती बानू कितीही नको असली तरी तिने इथे राहणंच योग्य ठरेल. तिच्या मागे देव गेले असते तर माझ्या माणसाने काय केलं असतं? अहो, पण आपल्याला जे साध्य करायचे होते ते घडले आहे, आपले काम झाले आहे. नाही, आपलं काम अजून झालेलं नाही. अहो, आता आणखी काय काम राहिले? अहो, इथे आपल्या लेकीचा संसार आहे, तिला आपली आवश्यकता आहे.